नमस्कार मित्रांनो, मी सगळे लांडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून सरचे स्वागत. मित्रांनो, आज आपण आलेले आहे असं रोमॅन्टिक वातावरण म्हणजे मुथळणे घाटामध्ये. तर तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागे मुथळणे घाट पूर्ण असा रस्त्याच्या कडक डोंगराच्या कडेकडे रस्ता खोदलेला आहे बघा. आणि पूर्ण असा हा मुथळणे हा जो रस्ता आहे मुथळण्याला गेले आबिरखिंड कोथरूड त्या साईडला गेलेले अकोला साईडला. आणि मित्रांनो, हा इकडचा आहे जो हा बनकर फाटा उदापूर आणि पारगाव फाट्याकडे हा रस्ता जातो आहे. तर मग आपण जाणार आहेत आता ह्या रस्त्याने वरती मुथळणे घाट पूर्ण करून संपूर्ण असा तुम्ही बघू शकतात. हा संपूर्ण हा परिसर आहे ना मित्रांनो, हा पूर्ण बनकर फाट्याचा पूर्ण ओतूर बनकर फाटा या साईडचा आपल्याला बघायला भेटतो. आणि आता आपण जाणार आहेत ह्या रस्त्याने वरती सरळ तिथं पुढं खिंडीमध्ये तिथून त्या साईडला जायचे. आपण आता तिथं थांबणार आहेत. चला मग जाऊ आपण तो मुथळणीच्या घाटात. पूर्ण असा नागबुडी रस्ता असलेला मुथळणीचा घाट, डोंगराच्या कडेकडे आणलेला हा रस्ता मुथळण्याकडे जातोय मित्रांनो. पूर्ण असा डोंगराच्या खालीच आहे आणि पूर्ण असा कडेकडे नागमोडी हा रस्ता म्हणजे मुथळण्याचा रस्ता. गावापाशी आता खाली फिरतोय. कुठं ह्या साईडला ना? हा, खाल्ल्या बाजूला. मग इथून तरी किती लांब असेल तरी? हो, तरी बरीच लांब रो. तरी पण अंदाज 2-4 मीटर असेल काय ना बुवा. मग इथं पुढे गेल्यानंतर कोणता गाव लागतोय? इथं मुथळणा आला. मुथळणा. हा, आणि मुथळण्यामधून एक रस्ता कुठे गेला? मुथळण्यातून रस्ता कोपऱ्याला गेला आणि एक खाली गेला आबिरखिंडीला. आबिरखिंडला आणि एक कोपऱ्या मांडायला सरळ ना? हा, कोपऱ्या मांडायला गेला. मग तुम्ही कुठे आता गुरांक? हा, मी उरांक आहे. कुठला आलात गुरा? म्हशी आहे. इकडे खाली आलात का आजोबा? हा, आजोबांनी इकडे खाली म्हशी लावून दिलं ते बघा. तुम्ही कुठलं मुथळणीचं? मुथळण्याचं. किती म्हशी आहेत? 2-3 आहे. 2 पारड्या ना? आता इथं पुढं हे का वाघाची खिंडी? हा, इथं वर आहे ती. ही हा. कोणती खिंड? हा, वाघाची खिंड. ही हा, तुम्ही कुठला? आपले सांगितल्यानुसार आजोबाने आपण वाघाच्या खिंडीमध्ये पोहोचलेले. कारण ही आहे वाघाची खिंड. मित्रांनो, तुम्हाला तिकडं तुम्ही बघू शकतात वाघोबाई म्हणजे ही वाघाची खिंड. हे बघा समोर आपल्याला वाघाच्या खिंडीमध्ये असं वाघोबाची ती दगडाची घडवलेली मूर्ती आपल्याला वाघोबाची आपल्याला घाट चढून आल्यानंतर आपल्याला बघायला भेटते. हे बघा. आणि समोर इकडं मुथळणे सातेवाडी खेतेवाडी त्या साईडला गेला. आपण आता इथून पुढे जाणार आहेत. खिंड ओलांडून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला मुथळणे गाव लागतं. हे आहे समोरच आपल्याला मुथळणे गाव. आणि निसर्गाने नटलेला हा नटलेला हा मुथळणे गाव. अजून भात कापणी अजून चालूच आहे. पाणी वावरात असल्यामुळं त्यांनी कापायचं बंद केलेले आहे. पुढं बाबांनी सांगितल्यानुसार बोर्ड लागलेले आणि इथं 3 रस्ते फुटलेले आहेत. तर आता इकडे गेलेले आणि इकडे कोपरे मांडले आणि इकडे आबिरखिंडला गेलेले. तर मित्रांनो, हा परिसर पाहू शकतात आपण त्या साईडनं आलेले त्या रस्त्याने. आणि आपल्याला अजून बाबांनी सांगितल्यानुसार या खालच्या रोडने आपल्याला जायचे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अशा कडा कपऱ्याला बसलेले अशी मुथळणे गाव आणि मुथळण्याचा परिसर पाहू शकता तुम्ही. समोरच आपल्याला असे डोंगराच्या टेकडावरती घरं बांधलेली लोकांनी आपल्याला भरपूर प्रमाणात इकडं बघायला भेटतात बघा.
अशा प्रकारे हे मुथळणे गाव आहे आणि मुथळणे गावाच्या पुढे थोडं आलेले आपण आणि आपण आता सरळ जाऊ ह्या रस्त्याने. तर काय काय रस्ता लागतं आपण ते बघणार आहेत. समोर आपल्या रस्त्यालाच एक वर डोंगरातून वाहत आलेला एक छोटासा धबधबा आपल्याला इथं पाहायला भेटतो. हे बघा पूर्ण असं डोंगरामधून वाहत आलेलं आहे आणि इथं वाजलेले आहेत मित्रांनो आपलं आता. आणि आता आपल्याला 2 तासच शिल्लक आहेत म्हणजे मग आपण पोहोचलं पाहिजे. नंतर भरपूर अशी थंडी असते, थंडीचं प्रमाण वाढते आणि आता काय नाही वाटत आपल्याला. इकडं यसनठाईचं धरण आहे इकडं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. यसनठाईचं धरण रस्ता बघू शकतात. आणि या रस्त्याने जर एखादं फास्टमध्ये आलं तर मित्रांनो खाली खूप असं खोल दरे, तर मग माणूससुद्धा भेटणार नाही, तर गाडी पण भेटणार नाही. अशा प्रकारे इकडं वळणं बिळणं आहेत आणि भरपूर असा डोंगराच्या करून आणलेले व्यसनठाईक रस्ता गेलेला आहे म्हणजे आबिरखिंड. तर आबिरखिंड इथून कमीत कमी 20-25 किलोमीटर आबिरखिंड असेल. तर आपण ह्या रस्त्याने जाणार आहेत आणि हे आधी बघू शकतात किती ढाळ आहे खाली आणि वर फास्टमध्ये लोक गाड्या घेऊन येतात. तर एखादा गेला बिला तर मग चला मग आत्ता आपण बसू आपल्या गाडीवर आणि जाऊ व्यसनठाईचं धरण. नमस्कार मित्रांनो, आपण फायनली आहेत आपण नगर पुणे बाँड्रीवरती. म्हणजे इथं या रस्त्यापासून त्या साईडला लागलेले ह्या पुलाच्या त्या साईडला अकोला तालुका आणि ह्या साईडला जुन्नर तालुका. अशा प्रकारे आपण बाँड्रीवरती पोचलेले. आणि तर हे इथून आबिरखिंडला आपण जाऊ शकतो आणि इकडे खेतेवाडी मोरवाडी त्या साईडला जाऊ शकतो. आणि मुथळण्यापासून कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर हा पूल असेल. तर ह्या पुलापाशी आपण थांबलेले. ह्या बघा छोटासा पूल आहे पण भरपूर असा चांगले. आणि मी बरेच वर्ष झाले पूल मानलेलं वाटते का काही. फायनली मित्रांनो हे आहे यसनठाईचा धरण आणि समोर आपल्याला दरवाजा दिसतो पाणी सोडण्यासाठी. आणि याची लांबी आपल्याला काय सांगता येत नाही पण छोटंसं धरण आहे. पण मग इथं एवढं जे माणसाला ह्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे. ही संपूर्ण यसनठाईचा परिसर आणि अकोल्या तालुक्याची बाँड्रीवरती असलेलं हे धरण यसनठाईचं. मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या सगळ्यांना या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं नका. चला मग मित्रांनो धन्यवाद. भेटूया उद्या आपण दुसऱ्या व्हिडिओला.